तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता मी बसलो आहे मंदिरामध्ये. माझ्यासमोर ही पिंड आहे. हे मंदिर आहे काशी विश्वेश्वर मंदिर राशीन. आणि माझा नियम आहे, मला जेव्हा पण कधी डोकं जड वाटतं ना, तर मी 100% या मंदिरामध्ये येऊन बसतो. कुठं पण असू द्या, गावाकडं म्हणजे आत्ता जवळ आहे मला जसं करून हे मंदिर. इथे येतो आणि या मंदिरामध्ये बसतो. असलं भारी वाटतं. बाकी आज आपण आलो राशाला कामानिमित्त. आज आहे आठवडी बाजार आणि सगळ्यात न आवडणारं माझं काम म्हणजे आठवडी बाजार. अजिबात आवडत नाही मला आठवड्याचा बाजार करायला. सगळ्यात बेकार. बाकी तुम्हाला आवडतं का नाही ते सांगा. जायचं बाजार करायचं, घरी आणायचं. बाकी आज बारी आपल्याकडं आली. मी हुशारी केली, मी आलो निकिताला घेऊन. ती आता बाजार करते, मी मंदिरात बसलो आहे. तर थोडा वेळ बसत असलं भारी शांत वाटतं आहे. आणि नंतर मग आपण पण जाऊत तिच्याकडे बाजार करू लागायला. नाही आपण बाजार करत, पण पिशवी धरू लागायला. माहीत नाही मोबाईलमध्ये कसा आवाज येतोय, पण आत्ता असला आवाज घुमतोय याच्यावर. आपली हा सकट आवाज लय मोठा घुमतोय इथं. खरंच एक वेगळं सुख असतं यार. मंदिर म्हणजे ना डोकं शांत करायचं ठिकाण असतं. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहेत आपल्या चॅनलचे ॲनालिटिक्स म्हणजे आपला चॅनल कधी चालू केला, त्याच्यावर किती व्हिडिओ टाकले. कारण मी अजून बघितलं नाही. तर चला तुम्हाला पण दाखवतो आणि आपण पाहूत. चलो. तर भाई हा आहे आपला चॅनल, दिसतोय का? एक मिनटं. तर हा चॅनल आहे. याच्यावरती 240+ व्हिडिओ आहेत, म्हणजे शॉर्ट पण आहेत, शॉर्ट व्हिडिओ. त्याच्यानंतर आपले 2.26K म्हणजे 22,260 सबस्क्रायबर आहेत. हे दाखवतं आहे. ह्या कारणामुळं ना आपल्याला यूट्यूब सोडू वाटत नाही. ते कमी आहे पण वाढेल, नक्कीच वाढेल भाई. त्याच्यानंतर आपण बघूत व्हिडिओ. काय व्हिडिओ आहेत ना, त्यातला एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. किती घ्या लेटेस्टमध्ये आता जे आहेत ना व्हिडिओला बघा, व्ह्यू नाहीत. पण जर आपले ह्याच्यामध्ये गेलात ना तुम्ही जुन्यामध्ये, आता हा एक असा थंबनेल आहे, सावधान. तर याला 2,00,000+ व्ह्यू आहेत. त्याच्यानंतर हा मल्लींना 34,000, भूतांची यात्रा 22,000, हे शिखर शिंगणापूर 19,000, 18,000, 17,000, 9,000, 7,000. म्हणजे असे एकदम टॉप व्ह्यू होते, जे आता आपल्या चॅनलला नाहीत. का नाहीत, कशामुळं नाहीत? आता हे जुने व्हिडिओ आहेत माझे. जुन्या व्हिडिओला बऱ्यापैकी व्ह्यू आहेत. म्हणजे सुरुवातीचे व्हिडिओ बघा, आम्ही कधी चालू केलं होतं, 4 वर्षापूर्वी. चालू होईल का व्हिडिओ? काही नेटवर्कचा लय प्रॉब्लेम आहे इथे. बघायचं नाही मला, काही भाई कट हो जा. जेव्हा मी सुरुवातीला माझा व्हिडिओ बनवला होता ना, तेव्हा माझ्याकडे माझा मोबाईल नव्हता. मित्राच्या मोबाईलमध्ये शूट केला होता हा व्हिडिओ. आमच्या जवळचंच एक मंदिर आहे, त्या मंदिराचा व्हिडिओ आहे. मित्राच्या मोबाईलमध्ये शूट केला, आम्ही दोघं गेलो होतो. त्याच्या मोबाईलमध्ये शूट करून एडिट केला होता. नंतर मग हा पण त्याच्या मोबाईलमध्ये शूट केला, हा पण जोडीदाराच्या मोबाईलमध्ये शूट केला. आणि ह्या मोबाईलच्या वेळेस मला पप्पांनी एक मोबाईल घेऊन दिला होता सॅमसंगचा. आणि तिथून पुढं मग मी माझे व्हिडिओ चालवायला लागलो. आता इथं बघा, इथं 1,800, 1,200, 1,800. इथं मला मोबाईल घेऊन दिला होता सॅमसंगचा पप्पांनी, तर इथं 17,000 व्ह्यू, इथं 9,000, 18,000, 2,000. ह्या व्हिडिओला कॉपीराईट पडलं होतं. हे पंचवटी नाशिकला त्यावेळेस कॉपीराईट पडलं होतं, त्यामुळे तो काय चाललाच नाही व्हिडिओ. अनलिस्टेड केला होता मी. बाकी नागेश्वर मंदिर म्हणजे ठीकठाक व्ह्यू त्यावेळेस होत होते, काही व्हिडिओला जात होते.
तर भाई आता तसं काहीच नाही. सो जे काय असेल तर भाई आपले सबस्क्रायबर आता कुठे गेले? हां, एवढे येतं. पटापट चॅनलला सबस्क्राईब करा. आपला चॅनल आपल्याला पुढं घेऊन जायचं आहे. याच्यावरती तुम्हाला काय कंटेंट पाहिजे ना, ती खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही सांगितल्याशिवाय मला कळणार नाही की तुम्हाला काय बघायचं. त्यामुळे कमेंट तुम्ही नक्की करा. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, यूट्यूबचा इन्कम काय चीज असते. आता हे माझ्यापाशी किती $14-40 दाखवत आहे. इथं बघा आता हा दुसऱ्याचे चॅनलचे कसं काय दाखवू शकतो तुम्हाला, पण ठीक आहे, जे काय असेल ते. दुसऱ्या चॅनलचं नाही तुम्हाला दाखवत, पण हा एक चॅनल आहे. 3,000 ते 9,000पर्यंत. त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांचं तुम्हाला माहीत असेल, एक मिनटं, मराठीमध्ये कुठला चॅनल आहे याच्यावर तुम्हाला बऱ्यापैकी माहीत. राऊंड टू हेल्थचं बघू तर पण भाई यांचं किती असेल माहिती आहे का, 15K ते 45K. आता तुम्ही अंदाजा लावा होते किती डॉलर होत आहे ते. तर मित्रांनो, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की तुम्हाला काय बघायचं आहे. जर तुम्हाला ठिकाणं बघायची असतील वेगवेगळी, तुम्हाला किल्ले बघायचे असतील, किंवा तुम्हाला बाहेर काय बघायचं असेल, किंवा डेली फॅमिली ब्लॉग बघायचे असतील, ती पण खाली कमेंटमध्ये सांगा. आपण ते नक्की करूत. बाकी धन्यवाद.